मित्रांनो, नमस्कार. राधे राधे आणि सगळ्यांना हरी गोविंदा. आपल्या धर्मासागर या चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णान् वन्दे धर्मासागर. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. राधे 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 राधे. धर्मावरील ग्लानी घालविण्यासाठी आणि योग्य धर्म स्थापन करण्यासाठी धर्मासागर मदत करतील. त्यासाठी भगवंताचे कार्यकर्ते हे साधू असणे आवश्यक आहे. साधू याचा अर्थ दाढी वाढवलेले, वैराग्य धारण केलेले, ब्रह्मचारी लोक असे नाही. साधू म्हणजे मठाधिपती तथाकथित धर्मगुरू असे नाही. मोठे मोठे कीर्तनकार व प्रवचनकार महाराज असे नाही. साधू हा सर्वसाधारण वेशात असेल. साधू म्हणजे ज्याने आपल्या जीवनात 6 विकारांना नष्ट केले आहे व भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितलेली विचारधारा आचरणात आणत आहे व आचरणात असलेले ज्ञान प्रचारात आणत आहे, असे लोक साधू असतात. हरी गोविंदा. त्यांचे राहणीमान जगावेगळे नसते. देवाचे व संतांचे ज्ञान जगापर्यंत पोहोचवणे हे साधूचे कार्य आहे. असे साधू गुरु हे धर्मासागर विचारधारेतून कार्य करत आहे. राधे राधे. गीतेचे ज्ञान, संतांचे अभंग, हरिपाठ अभ्यासला व आचरणात आणला, अशा या गुरूंच्या आचरणातून तयार झालेले विचार, आचार म्हणजेच कृष्णान् वंदे धर्मासागर. धर्म, धर अधिक म. धर म्हणजे धरून राहणे, जवळ जाणे, आपलेशे करणे, म्हणजे माणसाला एकमेकात ममत्व निर्माण करणे. थोडक्यात धर्म म्हणजे मानवाची एकमेकांतील प्रेमाचे, जिव्हाळ्याचे व आत्मीयतेचे संबंध म्हणजे धर्म. या उलट एकमेकांतील वैर, निरर्थक वाद विवाद, धार्मिक ढोंग, दांभिकता, खोटा दिमाग, फक्त स्वार्थाकरिताच दुसऱ्याजवळ जाणे, यालाच म्हणतात अधर्म. राधे राधे. असा अधर्म दूर सारण्यासाठी एक नवीन विचारधारा आचरणासहित प्रचारात आणत आहोत. धर्मासागर विचारधारा यात मानवी जीवनाचे सूत्र बनले आहे. अध्यात्म अधिक विज्ञान बरोबर परिपूर्ण मानवी जीवन, याच विचारातून तयार झालेली पंचरंगी क्रांती. 1. मंत्र जप, कृष्णान् वंदे धर्मासागर. 2. ज्ञानयोग, विचार प्रणाली. 3. कर्मयोग, आचार प्रणाली. 4. भक्तियोग, प्रचार प्रणाली. 5. शक्तियोग, समन्वय प्रणाली. अध्यात्म
म्हणजे गीतेचे, संतांचे, ऋषीचे ज्ञान, अभंग, स्तोत्रे, काव्य यांचा अभ्यास आत्मसात करणे, स्वतःला शिकवणे म्हणजे अध्यात्म. विज्ञान, अध्यात्माचे आचरण करणे व त्यावर संशोधन करणे म्हणजे विज्ञान. परिपूर्ण मानवी जीवन म्हणजे ज्ञानाचे आचरणात रूपांतर झाल्यानंतर घडलेले जीवन. असे जीवन भगवान श्रीकृष्ण यांना अपेक्षित आहे. असे जीवन ज्याचे घडले असेल त्यांनीच धर्मासागर या विचारधारेत कार्य करावे लागेल. आचरणात असलेलं ज्ञान प्रचारात आणणे म्हणजे प्रवचन. परमेश्वराचे वचन म्हणजे प्रवचन. श्रीकृष्ण यांना आवडेल असे जीवन जगणे व ज्ञान समाजात घेऊन जाणे म्हणजे परिपूर्ण जीवन. हेच आपल्याला संतांनी सांगितले आहे. जे जे आपणासी ठावे ते ते दुसऱ्यासी शिकवावे. शहाणे करुणी सोडावे सकळ जन. गोविंदा हरी गोविंदा, राधे राधे गोविंदा. गोविंदा हरी गोविंदा, राधे राधे गोविंदा. राधे राधे गाएंगे, नया जमाना लाएंगे. राधे राधे गाएंगे, नया जमाना लाएंगे. राधे राधे गाएंगे, नया जमाना लाएंगे. हे छोटेचे विचार पुष्प आपल्याला आवडले असेल तर नक्कीच फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. आपला देशमन दादा.